करतेस ग तू? का माझं सुख आनंद बघवत नाही तुला? आता खरं खरं सांग, मीटिंग्सचा सिक्वेन्स तूच बदललास ना? पॅम्पलेट सुद्धा तूच लपवली होतीस. ते मला ना कळतच नाही नक्की काय मिळतं तुला हे असं वागून. श्रावणी, डोकं फिरल्यासारखी बोलू नकोस तू. माझ्यावर आरोप करण्यापूर्वी स्वतःला काम जमत नाहीये ते बघ. मला माझं काम नीट जमतंय. काय ना, तुला ते बघवत नाही. माझी काहीही चूक नसताना तुझ्या मनात माझ्याविषयी काय इतकी आसवी आहे? लहानपणापासून माझ्या आणि बाबांमध्ये उभी असतो. आमच्यात कधी बाप लेकीचं बॉन्ड तयारच होऊ दिलं नाहीस. सतत त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग, तिरस्कार हेच भरवत आलीस. आत्ता कुठे ती त्यांची असिस्टंट म्हणून काहीतरी करू पाहते, तर तेही सहन होत नाही तुला. नक्की कसली भीती वाटते ग? मी कशाला घाबरू? मला कोणाला घाबरण्याची गरज नाहीये. तुझा बाप माझ्या शब्दाबाहेर नाहीये. तोवर जोवर त्यांना तुझं सत्य कळत नाही, ह्याचीच भीती वाटते ना तुला? नाही, कारण कसं आहे, आता या नोकरीच्या निमित्ताने तुला असं वाटते की मी त्यांच्या जवळ जाईन, त्यांचा विश्वास जिंकेन आणि मग एक दिवस तुझं सगळं सत्य त्यांना सांगून टाकेन आणि मग तुझी या घरावरची सत्ता संपून जाईल. म्हणूनच हे असले नको नको ते खेळ खेळत असतेस ना? बास श्रावणी, कोणाशी बोलतेस, काय बोलतेस याचं जरा भान ठेव. तुझ्या बापाची मोठी बहीण आहे मी, ती बहीण जिला तो आई समान मानतो. अच्छा, या आई समान बहिणीला इन्सिक्युरिटी वाटते. माझे बाबा माझ्यावर प्रेम करायला लागले तर? विश्वंभर तुझ्यावर कधीच प्रेम करणार नाही, कारण त्याचा माझ्यावर विश्वास आहे. शुभ आलाच नाही कारभार नाही. शुभ आलंय, पाणी आण. आले आले. काय रे शुभ, आज श्रावणीचा पहिला दिवस होता ना कामाचा. कसा गेला? तसा चांगला गेला म्हणायचा. सुरुवात भारी झाली, पण नंतर जरा घोळ झाली. पण पहिला दिवस आहे म्हटलं असं व्हायचंच. खरं तर माझी चूक झाली. त्यांचा पहिला दिवस म्हटलं मी थांबायला पाहिजे होतो. मला काम लागलं, मी बाहेर गेलो आणि जे व्हायच नाही ते झालं. काय झालं? जाऊ द्या. असं समजा, अलकनंदा मॅडम आणि स्वीटीला श्रावणी मॅडम माझ्या ज्या असिस्टंट झाल्यात ना, ते नको आहे. त्यामुळे काहीतरी खुरापती काढतात आणि त्रास देतात. पण श्रावणी मॅडम पण मागाटणाऱ्या नाही आहेत. धीराची आहे पोरगी. शुभ बाळा घे, दमला असशील ना? काय रे, स्वीटीनं साहेबांच्याकडं पण तमाशा केला ना? तुला कोण बोललं? अरे ही तर तिच्या घरी बी तेच करत होती ती. काय? होय की. एक नंबरची ना मूर्ख पोरगी आहे. एक तर साहेबांच्या बंगल्यावर तमाशा केलाय आणि तर घरात येऊन अशी तोडफोड करत बसले. काय चाललंय तिचं? ती पोरगी माझ्या डोक्यात जायला लागली. अरे जशी आहे तशी आहे बाबा, त्याला आपण तरी काय करणार? नाही, आपण काय नाही करू शकत, पण तिला लिमिटमध्ये ठेवायला पाहिजे. माहितीये तुला? होय, तुझं बरोबर आहे की. म्या काय म्हणतोय माहितीये का, तू एकदा शांतपणे तिच्याशी बोललास तर बरं होईल. मी तिच्याशी बोलू? अगं तिने काय काय तमाशा केला तुला आठवत नाही काय ग? हे बघ, तिच्याशी बोलून काय बी फायदा नाहीये. हे बघ, एखाद्या माणसाला जर रागारागानं आपण काय सांगायला गेलो ना तर ऐकणार नाही, पण त्याला जर आपण शांतपणे गोडीनं सांगितलं तर ऐकणार नाही. वै त्यो हे बघ, अजूनही वाटतंय की ती माझ्या सांगणार नाही ऐकणार आहे. अगं मला गॅरंटी आहे. मी सांगतोय म्हणून एकदा बोल. शुभ, थांब जरा. आली. आता काय यायचं? काय माहित? हे बघ, हे स्वीटीला लोणचं दे.
हे गोड लोणचं आहे, तिला पाहिजे होतं ना. तू श्रावणीला दिलं ना ते गोड लोणचं. कोण आहे? मी शुभू. शुभू इथं माझं भास तर नाही ना? काय काम आहे? का आलास तू इथं? आईनं तुझ्यासाठी लोणचं पाठवलंय. फेकून टाकती बरणी. मला नकोय तुझं लोणचं. दे दे, श्रावणी मॅडमला दे तुझ्या. स्वीटी, तुझा राग बाजूला ठेव. मला तुझ्याशी बोलायचंय. हे बघ स्वीटी, आपण लहानपणापासून एकत्र वाढलोय, एकत्र खेळलोय, भांडलोय. अगं, तू माझी मैत्रीण आहेस. तू माझ्या घरच्यांसारखी आहेस, माझ्या जवळची आहेस. घरच्यांसारखी घरची नाही का मी?